शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामावरच वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार महावितरणने केलेल्या कारवाईत समोर आला आहे। केदारनाथ सानप यांच्या लेखी तक्रारीनंतर महावितरणच्या पथकाने बुधवारी 15 जुलै रोजी महामार्गालगतच्या ट्रामा केअर सेंटर शेजारी असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या साईटवर छापा टाकला। या पाहणीत मीटर शिवाय थेट वीज जोडून वापर सुरू असल्याचे उघड झाले। यानंतर महावितरणने तातडीने वीज पुरवठा खंडित करून सर्व्हिस वायर जप्त केली असून संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे की ही साईट BCBiani या कंत्राटदाराची असून देखील याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी ती देण्यास असमर्थता दर्शवली। कोट्यवधी रुपयांच्या शासकीय योजनेचे काम सुरू असताना जबाबदार कंत्राटदाराचे नावही सांगितले जात नसल्याने संपूर्ण प्रकारावर संशय अधिकच गडद झाला आहे। शासन राबवत असलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामावरच बेकायदेशीररित्या वीज चोरी करून सरकारी महसुलाला फटका दिला जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे। सामान्य नागरिकाने वीज बिल थकवले तर तात्काळ वीज पुरवठा खंडित केला जातो, पण सार्वजनिक योजनेच्या कामावर 200 kV पेक्षा अधिक वीज चोरी होत असेल तर त्यामागील जबाबदारांवर कठोर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। वीज चोरी नेमकी किती दिवस सुरू होती, शासनाचे किती नुकसान झाले, तसेच या प्रकाराला कोणाचे संरक्षण होते का याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान महावितरणने स्पष्ट केले आहे की विद्युत कायद्यानुसार संबंधित कंत्राटदार कंपनीवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यासह नियमानुसार आर्थिक दंड आणि मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे। आता या कारवाईनंतर संबंधित कंत्राटदार पुढे येतो का आणि प्रशासन या गंभीर प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार का याकडे भुसावळकरांचे आता मात्र लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। काल आम्हाला एक रायटिंगमध्ये अर्ज आला होता की या ठिकाणी वीज चोरी होत आहे, त्याप्रमाणे त्यांचा अर्ज घेऊन आम्ही आज पाहणी करायला आलो इथे। तर या एरियामध्ये ट्रॉमा सेंटरचा बाजू महानगरपालिकेची आहे साईट, तिथे वीज चोरी आढळली। डायरेक्ट विदाऊट मीटर वीज वापरणं चालू होतं। तर नियमाप्रमाणे आम्ही कारवाई आणि सर्व्हिस वायर जप्तीची कारवाई केलेली आहे आणि जे महावितरणचा नियम आहे त्याप्रमाणे त्यांना बिल बनवून देऊ। ते विचारपूस केली पण कोणी सांगायला तयार नाही इथे। यामध्ये सर एक कार्यालय आहे या शेडमध्ये, त्या शेडमध्ये BCBiani या कंपनीचं एक तिथे बॅनर लागलेला आहे, जेणेकरून एक अंदाज असा समजतो की याच कंपनीचा हा ठेका आहे। या संदर्भात काय सांगाल आपण? नाही, त्याबाबत आम्हाला काही कल्पना नाही। जोपर्यंत कोणी पुढे येऊन सांगत नाही तोपर्यंत आम्ही कोणावर आरोप करू शकत नाही। पालिकेशी आपला कर्मचाऱ्यांशी कोणाशी संपर्क झालेला, अधिकाऱ्यांशी? नाही आता। बरं, आता नेमकी जी आपण कारवाई केलेली, वायर वगैरे जप्त केलेली, नेमकी काय दंडात्मक कारवाई होणार आहे, काय नेमकी कारवाई करणार आपण? ते आमचं इलेक्ट्रिसिटी ॲक्ट प्रमाणे जे काही कारवाई होत तसं करणार आहे। नियमाप्रमाणे जे असेसमेंट आहे ते बिल बनवू आणि त्याप्रमाणे कारवाई करू पुढील।